राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं। त्यानंतर अर्थातच झिरवाळांच्या खात्याची नाचक्की झाली। पण या प्रकरणी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झिरवाळांना तंबी दिली आहे, तर दुसरीकडे सुळेंनी त्यांची पाठराखण केली आहे। नेमकं काय काय घडतंय पाहूयात या रिपोर्टमधून। नरहरी झिरवाळांवर सुनेत्रा पवार नाराज। सुनेत्रा पवारांच्या नाराजीनंतर झिरवाळ नरमले। दोन दिवस नॉट रिचेबल असलेले झिरवाळ माध्यमांसमोर। सुप्रिया सुळेंकडून मात्र झिरवाळांची पाठराखण। उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी पक्षाची धुरा हाती घेतलेल्या सुनेत्रा वाहिनींची पहिली कसोटी म्हणजे झिरवाळ प्रकरण। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयाच्या दालनात त्यांच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक झाली आणि झिरवाळांच्या अडचणीतही वाढ झाली। झिरवाळांनी आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। धागेदोरे आले तर राजीनामा देण्याची तयारीही दाखवली। सोमवारी देवगिरीवर झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर मात्र झिरवाळ बचावात्मक पवित्र्यात दिसू लागले। दोन दिवस नॉट रिचेबल असलेले झिरवाळ आज माध्यमांना सामोरे गेले। ही लाचखोरी अत्यंत दयनीय आणि कलंक लावणारी असल्याचं त्यांनी सांगितलं। लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले। मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे। त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा। त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल। मला तरी वाटतं की मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही। त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही। मंत्रालयात घडलेल्या या छाप्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। अर्थातच यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी झाली। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी झिरवाळांसमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। सुनेत्रा पवारांच्या झिरवाळांना सूचना। स्वतःची पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या। प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाहीत याची खबरदारी घ्या। मात्र ही नाराजी नसून केवळ सूचना असल्याचं झिरवाळांचं म्हणणं आहे। नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवली। सुनेत्रा पवार झिरवाळांवर नाराज असल्याचं स्पष्ट आहे। अशात त्यांचं मंत्रिपद अडचणीत येण्याची शक्यता आहे। पक्षात झिरवाळांबाबत नाराजी असली तरी दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मात्र झिरवाळांची जोरदार पाठराखण केली। होम मिनिस्ट्रीनीच तिसऱ्या चौथ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेट मधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाहीये का? मग ही कंप्लेंट केली कोणी? माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे याचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना, मग हा टिप ऑफ कोणी दिला? स्वतःच्याच मंत्र्याला, स्वतःच्या मंत्रालय, ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता। मला तरी असं वाटत नाही की बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठेतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मला, मी पुन्हा तेच म्हणतो का मला कोणावरही संशय नाही। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातल्या दालनात एसीबीचा छापा।
झिरवाळांचे कारकून राजेंद्र ढेरंगेंना लाच घेताना रंगेहात अटक. 50,000ची मागणी केलेल्या राजेंद्र ढेरंगेंना 35,000ची लाच घेताना पकडलं. झिरवाळांच्या खासगी पीएनएस पैसे घ्यायला सांगितल्याचा आरोप. मंत्री झिरवाळांच्या खात्याची प्रचंड नाचक. सुनेत्रा पवारांच्या नाराजीनंतर हे प्रकरण कुठवर जातं याची अनेकांना उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंनंतर नरहरी झिरवाळांना सुद्धा मंत्रिपद गमवावं लागणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.